असं म्हणतात ना, हेल्थ इज वेल्थ. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, बरोबर ना? आजची आपली रेसिपी आहे ड्रायफ्रूट डिंकाचे आरोग्यदायी अत्यंत पौष्टिक असे लाडू. साधारण 200 ग्रॅम उडदाची डाळ खमंग भाजून घेतली होती. गंगाफळ बी, मगज बी, मखाने, काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता आणि गोळंबी हे सर्व समप्रमाणात घेतले आणि साजूक तूप घालून हलके हलके भाजून घेतले. तुपावर परतून घेतले आणि गार झाल्यावर याची आपण मिक्सरवर पावडर करून घेणार आहोत. यासोबतच मी खजूर घेतलेले आहेत, त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि हे देखील आपण तुपावर परतून घेऊया. मस्त सॉफ्ट होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत. हे बघा, हे असे मऊ शिजेपर्यंत आपण हे शिजवून घेतले. उडदाची डाळ आपण मिक्सरवर बारीक वाटून घेतली आणि तूप घालून पुन्हा परतून घेतली. हे बघा, या पद्धतीने. त्यासोबतच चारोळी आणि खसखस परतून घेऊया. चारोळी खसखस गॅसची फ्लेम बंद करूनही परतलं तरी चालेल. या लाडूसाठी लागणारा डिंक मी आधी उन्हात वाळवून घेतला आणि तो आपण तुपात परतून घेणार आहोत. बघा, फुलून किती मस्त दिसतो आहे. त्यासोबत खोबरंही भाजून घेऊया. या सर्व जिन्नस आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत. थंडीची चाहूल लागताच माझ्या सर्व सख्यांची लाडू बनवण्यासाठी लगबग सुरू होते. या पद्धतीचे लाडू नक्की बनवून बघा. कसे झाले ते मला नक्की कळवा. एक गंमत सांगते बघा, मी माझे मुलं लहान असताना त्यांना हे लाडू भीम का लड्डू आहे असं सांगून द्यायचे. ते आवडीने फस्त करायचे आणि खूप आवडायचे त्यांना. इथे सर्व जिन्नस तयार आहेत. त्यात मी थोडीशी वेलदोडा पावडर घातली आणि हे सगळं हलकं गरम असतानाच या पद्धतीने आपण लाडू बांधून घेतले. आमच्या इथे नाशिकला खूप मस्त थंडी आहे. तुमच्या शहरांमध्ये कशी थंडी आहे नक्की कळवा.